ओम नमः शिवाय. मी महायोगी प्रेम आपणा सर्वांचे हृदयपूर्वक स्वागत करतो. सुस्वागत. माता महादेवींचा आणि देवतांचा पुढे जो संवाद होतो, त्यामध्ये महादेवी देवतांना म्हणतात, की हे देवतागण, आता मी तुम्हाला विविध कर्माचं जे वैज्ञानिक स्वरूप आहे, ते सांगणार आहे. तर सावधान होऊन तुम्ही हे श्रवण करावं. माझी प्रकृती स्वभावानेच परिणामिनी होऊन स्पंदित होत असते. तो हे देवगण तीच स्वभावजनित स्पंदन स्वरूप जे आहे, ते वारंवार प्रतिफलित होत असतं आणि त्याच्यामुळे माझी प्रकृतीचे जे गुण परिणाम आहे, त्याच्या कारणामुळे तमोगुणाच्या संबंधित जे तरंग आहेत, ते अविद्या आणि सत्वगुणाचे जे तरंग आहेत, त्याच्याने विद्या प्रकट होत असते. सो अविद्येच्या प्रभावाने जे वारंवार तरंग निर्माण होत असतात, ज्याच्यामध्ये त्या तरंगाच्या घाताद्वारे जलपूर्ण जलाशयाचे अगणित तरंग मध्ये अनेक चंद्रबिंब चा जो प्रकाश आहे, तो ज्याप्रमाणे प्रकट होतो, त्याचप्रमाणे ह्या जगामध्ये मी प्रकट होत असते. तो हे देवगण स्वतः अनेक जड ग्रंथी उत्पन्न होऊन अनादी अनंत जीव प्रवाहाला मी विस्तारित करत असते आणि त्याच वेळेस माझी जी स्वाभाविक संस्कार आहेत, ते उत्पन्न होऊन या संसाराचा विस्तारकारी जे सहज कर्म आहे, त्याच्याने स्थावर जंगनात्मक सृष्टी प्रकट होत असते. पण जीवत्वाची जी पूर्णता आहे, ते मनुष्य शरीरामध्ये प्राप्त होण्याच्या कारणाने जैव कर्म उत्पन्न होत असतं आणि त्याच वेळेस अस्वाभाविक संस्कारांचा जो प्रवाह आहे, तो सुद्धा प्रवाहित होत असतो आणि ते जैवकर्माच्या बळाने ब्रह्मांडाचं जे वैचित्र्ययुक्त आणि त्रितापमय आवागमन चक्र आहे, ते स्थायी राहतं आणि त्याच जैवकर्माच्या प्रभावाने स्वर्गलोक सहित नरकलोक, प्रेतलोक, पितृलोक, भोगलोक, मृत्यूलोक रूपी जे कर्मलोक आहेत, तथा हे देवतागण चतुर्दश भुवन जे आहेत, ते उत्पन्न होत असतात. पूर्ण सत्व गुणमयी माझ्या विद्येच्या कारणामुळे एष कर्माची जी शक्ती आहे, ते त्या कर्मांमध्ये मदतशील होण्याच्या कारणामुळे विचित्र आहे. विद्यावस्थामध्ये सत्वगुणाची जी पूर्णता आहे, ती असण्याच्या कारणाने कोणत्याही प्रकारचं अज्ञान तिथं लेश मात्र सुद्धा राहत नाही आणि त्या कारणामुळे विद्यासेवित ईश्वरांपासून सर्वात वेगळे राहून सुद्धा सगळ्यांची अंतर्दृष्टी होऊन सुद्धा सृष्टी, स्थिती, लयचा क्रम जो आहे, तो यथावत सुरू राहतो आणि त्या कारणामुळे मीच ह्या जगामध्ये जगदीश्वरी, विश्वकल्याणकारिणी, जगद्धात्री, महामान्य म्हटली जाते. तो हे देवतागण कर्म, प्रकृती साथ होण्याच्या दृष्टीने जड आहे आणि त्या कारणामुळे 3 कर्मांमध्ये तुम्ही लोकांच्या सहायतेने मी विद्यमान असते. सहकर्म संचालनामध्ये तुम्ही लोक पूर्ण सहाय्यक असतात
आणि सहज कर्म माझ्या प्रकृतीच्या अधीन आहे. तो हे देवतागण जैव कर्म जीव प्रकृतीच्या अधीन होण्याच्या कारणामुळे तुमचा जो संबंध आहे, तो अर्धा आहे. कारण मनुष्यामध्ये प्रारब्धाच्या जे संचालक आहेत, तुम्ही लोक आणि पुरुषार्थाचे कर्ता स्वयंजीव आहेत. पण हे देवतागण माझ्या आज्ञेला प्राप्त करूनच अवतार ग्रहण करून तुम्ही लोक ऐश कर्मांसाठी सहाय्यक बनता अथवा माझ्या अवतारांची सहायता करण्यासाठी शीघ्र प्रवृत्त होतात. कर्माची जी गहन गती आहे ती अति दुर्ज्ञेय आहे. कर्म राज्य नाना वैचित्र्याने पूर्ण आहे आणि कर्मच अनंत पिंड आणि अनंत ब्रह्मांडाचा करता आहे. जो माझ्या कर्मांच्या गतीला जाणतो, तो माझ्या सानिध्याचा लाभ प्राप्त करतो. याच्यामध्ये कोणतंही आश्चर्य करण्याची गरज नाहीये. माझे ज्ञानी भक्त कर्मगती व्यक्ता होऊ शकतात. अन्यथा कर्माची जी गती आहे, ती जाणण्याची स्वतः इच्छा जी लोक करतात, ती माझ्या भक्तीने विमुख, विद्याभिमानी मूर्ख जीव, मूर्ख राज्यांध समान विपदगामी होऊन गड्ड्यामध्ये लवकर पडतात. हे देवतागण जैव कर्माची जी प्रधान 2 गती आहेत, त्याच्यामध्ये एक गती जीवांना अधपतित करते आणि त्यांना जडत्वाच्या कडे घेऊन जाते आणि ती तमोमयी गती आहे. कारण ती अधर्म संभूत आहे. आणि दुसरी जी गती आहे ती जीवांना शीघ्र ऊर्ध्वव करवून टाकते आणि त्यांना स्वस्वरूप चेतनाच्या कडे प्रवृत्त करते आणि ती गती सत्वमयी आहे. कारण सत्वमयी गती धर्माची धारिका शक्तीने युक्त आहे. हे देवतागण कर्माची ही उद्भवगामिनी गती सेवनीय आहे. तो हे देवतागण तुम्ही लोक कदापिही भोगलालसेच्या वशीभूत होऊन जैव कर्माची या उद्धवतगामिनी गतीला कोणत्याही प्रकारे सोडू नये. ह्याच ऊर्ध्वगामी माझ्या मार्गाचा अवलंबन करून तुम्ही मला अनायास शीघ्र प्राप्त करू शकता. तो हे देवतागण माझी गोष्ट नीटपणे ऐका. कर्माच्या सोबत 2 शक्त्या सर्वथा संबंधित असतात. एक आकर्षण शक्ती आणि दुसरी विकर्षण. आकर्षण शक्ती रागमूलक होण्याच्या दृष्टीने रजोगुणाने उत्पन्न होते. तो हे देवतागण याला नीट प्रकारे समजून घ्या. दुसरी विकर्षण शक्ती द्वेषमूलक होण्याच्या कारणाने तमोगुणाने उत्पन्न होते. हे पण नीट प्रकारे समजून घ्या. तो या दोघं शक्तींनी समस्त जो ब्रह्मांड आहे आणि समस्त पिंड आहे तो आच्छन्य आहे. आणि ही गोष्ट तुम्ही नीट प्रकारे समजून घेणं गरजेचं आहे. तो ह्या ज्या दोघं शक्त्या आहेत, आकर्षण आणि विकर्षण, या माझ्यातच आहेत, पण मी ह्या दोघांमध्ये नाही. ह्या दोघं माझ्यामध्ये आहे, पण मी ह्या दोघांमध्ये नाही. इंटरेस्टिंग आहे हे. आकर्षण विकर्षण शक्ती मध्ये तुम्ही नाही.
तो ह्या दोघं शक्ती माझ्यात आहे, पण मी यांच्यामध्ये नाही. या दोघं शक्तींच्या प्रभावाने सर्व कर्मसमूह द्विधा विभक्त होऊन माझी जी द्वंद्वात्मक सृष्टीचा जो प्रवाह आहे, तो उत्तरात्तर प्रवाहित करत राहतात. या दोघं शक्तींची जिथे सुंदर समता होते, तिथे सत्वगुणमय ज्ञान आणि आनंदाचं स्थान असतं. आणि त्या सत्व गुणमय अवस्थेमध्ये मी सदैव प्रगट होत असते. तो हे देवतागण, हे सत्य तुम्ही नीट समजून घ्यायला पाहिजे. ह्या दोघं शक्त्यांनी युक्त धन करणारी जी अवस्था आहे, ती सर्वथा जीवाच्या जीवत्वाची पोशिका असते. तिसरी सत्वगुणाची जी अवस्था आहे, ती मुक्ती विधायिका आहे. हे देवतागण, हेच वेदांचं रहस्य आहे. हे तुम्ही नीट प्रकारे जाणणं गरजेचं आहे. आणि या कारणाने तुम्ही लोक द्वंद्वात्मक शक्तीमूलक आणि राग द्वपादी संकुल कर्माचा सर्वथा त्याग करायला पाहिजे. हे देवगण राग द्वेषाने विमुक्त होऊन द्वंद्वातीत पदवीचा लाभ करून निष्काम होऊन आणि सत्वगुणाने युक्त होऊन कर्मयोगी बनून कर्तव्यपरायण होणं आणि त्याचं सर्वोत्तम फल प्राप्त करून तुम्ही आनंदित व्हावं. हे देवतागण, या कर्मयोगामध्ये प्रत्यय नाहीये आणि हे कर्म थोडंसं सुद्धा केलं तरी शीघ्रतः त्रितापाला दूर करतं. हे देवगण, हीच कर्मयोगाची जी कामना आहे, त्याच्याने विलयद्वारा संस्कार शुद्धी शीघ्र उत्पन्न होत असते. संस्कार शुद्धीनेच क्रियाशुद्धी होते. क्रियाशुद्धीनेच अविद्येचा विलय होतो आणि त्याच्याने विद्येच्या सहायतेद्वारा अज्ञानमूलक जी जड ग्रंथी आहे, तिचा नाश स्वतः होऊन जातो. आणि चिडत ग्रंथीचा नाश होण्यामुळे जीव शिवाला प्राप्त करतो. तो हे देवतागण, तुम्ही लोक चांगल्या गोष्टींचा स्वीकार करायला पाहिजे. हे देवतागण कर्मच ब्रह्मांड आणि पिंडात्मक अनादी अनंत सृष्टी प्रवाहाचं उत्पादक आहे. विद्वान लोक, सुज्ञ लोक ही गोष्ट नीट जाणतात. कर्म प्रवाह अनादी अनंत आहे आणि त्या कारणामुळे कर्माचे जे भोगाची जी इच्छा आहे, त्याच्यामुळे कर्मामध्ये आसक्त होऊन कर्माचा नाश करणं अथवा कर्माच्या फंद्यातून मुक्त होणं जीवासाठी असंभव आहे. तो हे देवतागण, तुम्हा लोकांशी मी जे संवाद साधत आहे, त्या संवादाला अंगीकारा. देवतागण, तुम्ही लोक निष्काम व्रत करून कर्मबीजरूपी संस्कारांचा नाश करून लोकांचं कल्याण करावं आणि त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असावं. आणि याचा जो सुदाम उपाय आहे, तो मी तुम्हाला आता सांगणार आहे. तुम्ही लोक सावधान होऊन माझी जी हिताची गोष्ट आहे, ती नीट श्रवण करा. हे देवतागण, तुम्ही माझ्या पवित्र परायणतेला ग्रहण करा. माझा आश्रय ग्रहण करा. माझ्यामध्येच भक्तिमान व्हा आणि माझ्यातच युक्त होऊन निरंतर कर्म करा.
माझ्या प्रती पूर्ण समर्पित व्हा. माझ्यात अयुक्त होऊन केले गेलेले कर्म बंधन दशा उत्पन्न करतात आणि माझ्यामध्ये युक्त होऊन केलेले कर्म उत्तम कैवल्यप्रद देतात. तो हे देवतागण आकर्षण विकर्षण जनित द्वंद्वाने बंधन करणारी हे जे अतिविचित्र संसार उत्पन्न झालेला आहे आणि द्वंद्वच जीवाच्या बंधनाचं कारण आहे. पण एक तत्व मुक्तीचं उत्तम कारण आहे आणि त्याच्या आश्रयाने द्वंद्वातीत आणि विमत्सर होऊन जेव्हा माझे भक्त भक्तियुक्त होऊन कर्मामध्ये रत होऊन निष्पाप मतपरायण आणि निष्काम व्रतधारी होऊन जातात, तेव्हा ते कैवल्य पदाचे अधिकारी होतात. कैवल्यपद म्हणजे मुक्ती, मोक्ष. तो रक्तबीज रूपी जैव कर्म तेव्हाच नाश होतात, जेव्हा संस्कार बीज निष्काम रूपी अग्नीने दग्ध केले जातात. आणि असं झाल्यामुळे जीव स्वतः आपली जैव प्रकृती सोडून माझी परम मंगलमय प्रकृतीचा आश्रय ग्रहण करतात. माझी प्रकृती तेव्हा मनोहर विद्यारूप धारण करून त्या साधकांना उत्तम मुक्ती प्रदान करतात. तो हे देवतागण कर्माची जी प्रतिक्रिया आहे ती निसंदेह अदम्य आहे. कर्माची जी फलोत्पादिका शक्ती आहे ती कधीच अफला होत नाही आणि त्या कारणामुळे हे देवतागण जीव मुक्त झाल्यानंतर त्याच्या कर्मसमूह निर्बीज आणि निष्फळ होत नाही. तो मुक्त जीवांची जी कर्माची जी संस्कार राशी आहे ती ब्रह्मांडाच्या चिदाकाशला आश्रय करून निरंतर सहज कर्म आणि ऐश कर्माची पोषक बनते. कर्म एक प्रकाराने दुर्ज्ञेय आहे, याच्यामध्ये कोणतीही शंका कुशंका नाहीये. सर्व जीवगण कर्माच्या वशीभूत होऊन कार्य करत असतात. सो हे देवतागण तुम्ही लोक जगताचे नियमात आणि महान होऊन सुद्धा सुदृढ कर्मबंधनाने युक्त आहात. हे देवतागण याच्यामध्ये काय सांगायचं आहे? म्हणजे मी आपल्या इच्छेने अवतार धारण करते आणि त्या कर्माच्या बंधनात बांधले जाते. तो हे देवतागण माझे जे ज्ञानी भक्त आहे ते जीवनमुक्त महात्मा जे जीवित दशामध्ये माझी सायुज्य दशा प्राप्त करतात, ते सुद्धा कर्माच्या प्रभावाने वाचू शकत नाही. माझे जे जीवनमुक्त ज्ञानी भक्त आहेत, त्यांना सुद्धा जैव कर्मरूपी प्रारब्ध कर्म जे आहेत, ते अवश्य भोगावे लागतात. कारण प्रारब्धाचा भोग म्हणजे प्रारब्धाचा जो क्षय आहे तो भोगानेच होऊ शकतो. वासनाचा नाश झाल्यानंतर परम सौभाग्यशाली मुक्त लोकांना सहज कर्माच्या अधीन बनून राहावं लागतं. कारण ते जीवनमुक्त महात्मा मतपरायण होण्याच्या इच्छारहित होऊन पृथ्वीवर विचरण करत असतात. तो हे देवतागण ते सहज कर्माच्या अधीन होऊन दैवी क्रियांचं केंद्र. तो हे देवगण यद्यपि मी ज्ञानी भक्तांना कधीही कोणत्याही प्रकारे अणु मात्र सुद्धा क्लेश पोचवायची इच्छा करत नाही. पण जर त्याच्यासाठी त्यांची रुची अनुकूल असेल
तर मी त्यांना ऐश कर्माने युक्त करून त्या उद्योगीच्या जगत कल्याणासाठी कार्यान्वित करतो. हे देवतागण कर्माची जी महिमा आहे ती सर्वोपरी आहे. कारण भक्तांना सुद्धा कर्मी बनणं गरजेचं आहे आणि ज्ञानी लोकांना सुद्धा कर्मी बनणं गरजेचं आहे. म्हणजे भक्ताला कर्म सोडणं गरजेचं नाही आणि ज्ञानीनेही कर्म सोडू नये. आणि शरीर जोपर्यंत आहे, तोपर्यंत पूर्ण रूपाने कर्म करायला पाहिजे. शरीराचा त्याग झाल्यावर कर्माचा त्याग आपोआप होतो. जोपर्यंत शरीराचा त्याग होत नाही, तोपर्यंत कर्माचा त्याग होऊ शकत नाही. त्या कारणामुळे देवतागण, तुम्ही लोक कर्मयोगी आणि माझ्या परायण होऊन शुद्ध प्रतिभा तुमच्या स्वतःमध्ये उत्पन्न करणं गरजेचं आहे. ज्याच्यामुळे तुम्ही लोक कर्म करून सुद्धा अकर्मी व्हाल आणि अकर्मी असून सुद्धा कर्म कराल आणि कर्तव्य कर्म करून सुद्धा तुम्ही कर्मबंधनाने मुक्त व्हाल आणि माझ्या सायुज्य मुक्तीला प्राप्त करून कृतकृत्य होऊन जाल. इथं 5वा अध्याय समाप्त होतो. शक्तिगीतेचा 5वा अध्याय समाप्त. आता मी तुमचे माईक ऑन करतो. तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता आणि तुम्हाला याची जाणीव पण झाली असेल, की ज्या गीता आहेत त्या जर आपण जशाच्या तशा अभ्यासण्याचा प्रयत्न केला, तर आपले बुद्धीचे द्वार किती उघडतात. आणि जे मी पूर्वी घेतलेलं आहे, ज्या काही गीता किंवा ज्या ग्रंथांचं मी विश्लेषण केलेलं आहे, त्याच्यामुळे बुद्धीचे द्वार किती उघडतात, याचा एनालिसिस तर तुम्ही केलंच असेल. राईट? पण कधी-कधी आपल्याला ओरिजिनल समजल्याशिवाय त्याची व्हॅल्यू पण कळत नाही. राईट? मी माईक ऑन केलेले आहेत. मला काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. निसंकोचपणे प्रश्न विचारण्यासाठी ते समजणं फार गरजेचं आहे. नाही का? माईक ऑफ आहे? तुम्ही 2 वाक्य हे जे बोलले त्याच्याबद्दल थोडंसं. आकर्षण आणि विकर्षण शक्ती माझ्यातच, पण मी त्या दोघांमध्ये नाही. आणि पुढचं होतं, की ह्या शक्तीची सुंदर समता म्हणजे आकर्षण आणि विकर्षणाची, तिथे सत्य, गुण, आनंद, स्थान जिथे मी नेहमी प्रगत. म्हणजे या 2 गुणांच्या समतेमध्ये मी नेहमी प्रगत. तर हे कसं? सोप्या शब्दात. येस, सोप्या शब्दात. पहिलं वाक्य रिपीट करा आकर्षण विकर्षणचं. मग पुढचा वाक्यावर जाऊ आपण. आकर्षण आणि विकर्षण शक्ती या माझ्यातच, पण मी या दोघांमध्ये नाही. बरोबर. मी माझ्या एक्झाम्पल वरून सांगतो. माझ्यामध्ये आकर्षण आणि विकर्षण दोघं शक्ती. त्याच्यामुळे लोक माझ्याकडे आकर्षित पण होतात आणि माझ्याकडून विकर्षित पण होतात. पण मी लोकांकडे आकर्षित होत नाही आणि विकर्षित होत नाही. ना मी लोकांकडे आकर्षित होतो, ना मी लोकांकडे विकर्षित होतो. लक्षात आलं याच्यावरून? मी लोकांकडे आकर्षित होतो का? की नाही, नाही तू माझ्या जवळ पाहिजे. नाही तुझ्याशिवाय माझं जीवन नाही. असं नाही होऊ शकत. असं मी करतो का? नाही. लोकांना मी असं दूर ढकलतो का? म्हणजे माझ्याजवळ नाही, नाही तू येऊ नको. मला तुझा चेहरा पण बघायचा नाही. असं मी करतो का? नाही. मी तर मला त्रास देणारा सुद्धा आला तरी त्याला म्हणतो, "ठीक आहे, तुला काय मदत पाहिजे मी करतो." माझ्याकडे लोक आकर्षित होतात आणि माझ्याकडूनच विकर्षित पण होतात. तर तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी अनुभव केला असेल, की माझ्याकडे लोक येतात, समर्पित होतात आणि परत निघून जातात. ते इतके समर्पित असतात, की लोकांना असं वाटतं, "अर्रर्र बापरे! यांच्यासारखा आदर्श आपण बनवू शकत नाही." आणि काही दिवसांना कळतं, की तेच गायब झाले. आकर्षण, विकर्षण. पण मी त्या कोणत्याच गोष्टीमध्ये नाहीये. लक्षात आलं? म्हणजे त्यांचा प्रभाव तुमच्यावर नाहीये. असा अर्थ आहे ना?
नाही. कोणाचाच प्रभाव नाही ना. आकर्षण आणि म्हणजे लोक माझ्याकडे आकर्षित होतात, विकर्षित पण होतात. पण मी लोकांकडे आकर्षितही होत नाही ना विकर्षितही होत नाही. होतच नाही आणि ते तर तुम्ही सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. की तिथल्या तुम्हाला बऱ्याच लोकांना म्हणजे आज सगळेच हजर तर नाहीये, पण बऱ्याच लोकांना याचं आश्चर्य पण आहे, की मी असा कसा असू शकतो. एखादा व्यक्ती असा कसा असू शकतो? ते शक्तिगीतेमध्ये दिलेलं आहे तसा असू शकतो. जो सायुज्य मुक्ती तिथं देवी तेच म्हणते ना, सायुज्य मुक्ती. मी वेगवेगळ्या मुक्त्या तुम्हाला सांगितल्या. सालोक्य मुक्ती म्हणजे काय? ईश्वराच्या लोकात म्हणजे वैकुंठात, कैलासात, गणेश लोकात, विष्णू लोकात हे म्हणजे काय? सालोक्य मुक्ती. पुढचं वाक्य. हं. हे लक्षात आलं का सगळ्यांच्या? हो, आलं की माझ्यावर प्रभाव नाही त्याचा. माझ्यावर आकर्षण प्रभाव म्हणजे नाही. काय? की लोकं तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात. तुमचं सानिध्य प्राप्त करू इच्छितात, तुमच्यामध्ये राहतात आणि विकर्षण म्हणजे काय? की ते तुमच्यापासून लांब निघून जातात. मग तेव्हा तुम्ही आवडत नाही. आधी तुम्ही आवडायला लागतात, नंतर तुम्ही आवडत नाही. आवडत नाही, विकर्षण. आवडतात, आकर्षण. सोप्या शब्दात. पण या गोष्टीमध्ये कोणी मला आवडणं आणि मला आवडत नाही, ही डेफिनेशनच नाहीये माझ्याजवळ. कारण मी कोण आवडतं ना आवडत नाही याच्यावर बघतच नाही. कोण काय कर्म करतं याच्यावरती बघतो. आवडीचा आणि नावडीचा विषयच नाहीये. आलं लक्षात. जोपर्यंत कर्म उत्तम आहे, तोपर्यंत आवड आहे. जोपर्यंत कर्म अधम आहे, आवड आहे. सोप्या शब्दामध्ये देवीने पॅरामीटर्स डिसाईड केलेले आहे, की ह्या गोष्टीमुळे लोकं माझ्याकडे आकर्षित होतील आणि या गोष्टी पासून विकर्षित होतील. जसं मी पण डिसाईड केलं आहे जेव्हा प्रेमालय सुरू केलं, की ज्याच्यामध्ये 1% सुद्धा निस्वार्थ प्रेम आहे, तो माझ्याशी जुळलेला राहील आणि 1% सुद्धा निस्वार्थ प्रेम जर गेलं, तर तो दूर होऊन जाईल. हा पॅरामीटर्स आहे. आता लोकांना प्रेमाच्या डेफिनेशन काय हे मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे. निस्वार्थ प्रेम, स्वार्थी प्रेम याच्या पण डेफिनेशन प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे. तर डिपेंड आहे ते. ज्याच्या आतमध्ये पूर्ण स्वार्थ आला, तो जुळूच शकत म्हणजे राहूच शकत नाही माझ्यासोबत. 1% आणि त्याचा पॅरामीटर फक्त 1% ठेवलाय मी. म्हणजे तुम्ही विचार करा. लोकं 1% पण निस्वार्थ राहू शकत नाही म्हणजे किती कमालची गोष्ट. ते 50%, 60% हे दूरचीच गोष्ट आहे. 1% जिच्यामध्ये आपण जगत कल्याणाचा विचार करू शकतो, लोकांच्या कल्याणाचा विचार करू शकतो, आपल्याला दूर ठेवू शकतो. असा 1% सुद्धा लोकांमध्ये जर नाही उरला, तर राहू शकत नाही. तर याच्यामध्ये त्या पॅरामीटर्समुळे आकर्षण-विकर्षण आहे. जसं या शक्तिगीतेतच मी काही दिवसांपूर्वी सांगितलं, की बाबा ज्याला मुक्ती पाहिजे त्याला माझ्याकडे यावं लागेल. तर काही लोकांना ते असं वाटलं असेल, हास्यास्पद वाटलं असेल. हे वाटू शकतं काही लोकांना. काही लोकांनी ते हलक्यात घेतलं असू शकतं. पण जिथं जी गोष्ट मिळते तिथंच जावं लागतं. जिथं भेटत नाही तिथं किती फेऱ्या मारल्या तुम्ही, चकरा मारल्या तर तिथं ती गोष्ट तुम्हाला भेटत नाही. आपण मुक्ती आणि मोक्षाची गोष्ट करतोय तर ते जिथं मिळतं तिथंच जावं लागेल तुम्हाला. आणि आजपर्यंतच्या काळामध्ये लोकांनी सांगितलं, की ह्या ग्रंथाचं श्रवण करून, त्या ग्रंथाचं श्रवण करून मोक्ष मिळतो. लोकांना एक दिवस सुद्धा शांती मिळालेली नाही. निर्विचारता प्राप्त होत नाही.
ते त्याच्यातच अडकून राहतात. सो म्हणणं आणि ॲक्चुअल असणं याच्यामध्ये खूप फरक आहे. माणसाच्या जोपर्यंत त्या इच्छा, आकांक्षा आणि त्याचं जे महत्वाकांक्षा आहे, त्या सुटत नाही, अटॅचमेंट सुटत नाही, तोपर्यंत मुक्ती शक्य नाही. तो ज्या पॅरामीटर्सनं तुम्हाला ते प्राप्त होईल, त्याच पॅरामीटर्स यूज करावे लागतील. अन्यथा ते शक्यच नाही. जसं आकर्षण गुरुत्वाकर्षणाची शक्ती असते. तुम्ही मान्य करा अथवा न मान्य करा, वरतून कोणालाही फेकलं तर तो खालीच येणार आहे. तो वरती नाही उडणार आहे. ते एखाद्याने मान्य नाही केलं म्हणून तो वरती उडणार आहे का? नाही. आणि एखाद्याने मान्य केलं म्हणून तो खाली जाणार आहे का? नाही. ठरलेलं आहे ते. एखाद्याने रात्री उभं राहून सूर्याला आवाहन केलं, "ए तुझ्यात ताकद असेल तर उगवून दाखव." तर सूर्य समजा नाही उगला, तर तो जगभर धिंडोरा करेन, सूर्यात काही ताकद नाही आहे. मला माहिती आहे ना, मी त्याला आवाहन केलं तो आला नाही. तर हा बालिशपणा आहे, मूर्खपणा आहे, बाकी काही नाही. सूर्य त्याच्यावर रिएक्ट पण करणार नाही. समजलं? म्हणजे या माणसाने जगभर जरी धिंडोरा केला, की सूर्यात ताकद नाहीये, सूर्यात प्रकाश नाहीये, सूर्य प्रकट नाही होणार. तो एकदा असा प्रकट होईल, की हा उन्हाने मरून जाईल उष्माघाताने. मग तेव्हा त्याला समजेल, की सूर्य असतो. मग उकाडा होईल, मग पंखा लावावा लागेल, एसी लावावा लागेल, सगळं लावावं लागेल. मग समजेल, की सूर्य आहे. रात्री किती आरडा-ओरड केला तर सूर्य येत नाही. येतो का? आणि दिवसा किती आरडा-ओरड केला तर चंद्र येईल का? नाही. नाही येणार ना. ज्याचं जे आहे तेच आहे. तुम्हाला चंद्राकडे जायचं असेल, तर तुम्हाला रात्रीच जावं लागेल. तुम्हाला सूर्याकडे जायचं आहे, तर दिवसाच जावं लागेल. आणि लोकं म्हणत असतील, की आम्हाला सूर्याची आणि चंद्राची गरज नाही. हा भ्रम आहे फक्त. सत्य नाहीये. थोडक्यात सांगण्याचं काय आहे, की जी गोष्ट तुम्हाला पाहिजे त्याच्या जवळच जावं लागेल. सोलर लोकं करत आहे. सूर्याने सूर्यच नसेल, तर सोलर कुठून येणार? येणार आहे का? नाही. नाही. मग नाहीतर रात्री करून दाखवावं सोलर. करू शकता का? हे तर ईश्वराची कृपा आहे, की तो सगळ्यांना क्षमा करत असतो. म्हणून प्रत्येकाचं जीवन सुरू आहे. तो आकर्षण-विकर्षण हा जो विषय आहे, हा व्यक्तीच्या स्वतःच्या व्यक्तित्वावर अवलंबून आहे. तो ईश्वरावर अवलंबून नाहीये. हे जे काही संस्कार आहे त्याच्यावरती अवलंबून आहे, की तुम्ही कोणत्या गोष्टीकडे आकर्षित व्हाल आणि कोणत्या गोष्टीकडून विकर्षित व्हाल. काही व्यसनांकडे आकर्षित होतात, तर काही व्यसनांपासून विकर्षित होतात. काही चांगल्या गोष्टींकडे आकर्षित होतात, तर काही चांगल्या गोष्टींकडे विकर्षित होतात. कोणी वाईट गोष्टींकडे आकर्षित होतं, तर कोणी वाईट गोष्टींकडे विकर्षित होतं. आकर्षण आणि विकर्षण जगाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. आणि प्रत्येक व्यक्ती हे शक्ती डेली वापरतो, प्रत्येक क्षणी वापरतो. प्रत्येक व्यक्ती वापरतो आकर्षण, विकर्षण. प्रत्येकामध्ये हे शक्ती विद्यमान आहे. तुमचे विचार, तुमच्या भावना, तुमचं ज्ञान ह्या गोष्टी आकर्षित किंवा विकर्षित करत असते तुमच्या जीवनात जे आहे ते. सगळं. तुमच्या स्वतःमुळेच येतं किंवा तुमच्या स्वतःमुळेच तुमच्या आयुष्यातून निघून जातं. काही लोकं जे म्हणत असतात ना, मला वेळच मिळत नाही, वेळच मिळत नाही. ते लोकं काय आकर्षित करत असतात? त्यांना काहीही काम सांगा, ते काय म्हणतात, "आमच्याजवळ वेळच नाही." मग ते आकर्षित काय करताय? नाकारतेपणा. नाकर्तेपणा नाही.
काम न करण्याचं आकर्षण नाही करणं हेच त्याला करायचं आहे. नाही. त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अशी कामं करावी लागतात ज्याची व्हॅल्यू अजिबातच नसते. आणि ते अशाच गोष्टींमध्ये नेहमी बिझी असतात. गुंतलेले असतात, की ज्याचा फायदा त्यांना स्वतःला कधीच होत नाही. अशा गोष्टींमध्ये ते नेहमी गुंतलेले असतात. कारण ते कामाच्या गोष्टीला म्हणतात आमच्याजवळ वेळ नाही. म्हणून बिनकामाच्याच गोष्टी त्यांच्या नशिबी सगळ्यात जास्त आहेत. तुमच्यापैकी कोणी जर असं असेल, तर तुम्ही ऑब्झर्व्ह करा तुमचं लाईफ. की तुम्ही किती बिनकामाच्या गोष्टी करत राहता, ज्याचा फायदा तुम्हाला अजिबातच होत नाही. आणि तुम्ही काम करून सुद्धा, ते दुसऱ्याचं काम करून सुद्धा दुसरा तुम्हाला नावं ठेवतो. किती लोकांनी एक्सपिरियन्स केला आयुष्यात? एकच जणाने इमानदारीने सांगितलं. हालाकी सगळ्यांना एक्सपिरियन्स केला. आणि हे तुम्ही स्वतःच आकर्षित करतात. कारण तुम्हाला महत्त्वाची गोष्ट कोणती आणि बिनमहत्त्वाची कोणती गोष्ट, हे तुम्ही लक्षात घेत नाही. आणि त्याच्यामुळे लोकं तुमचा वापर करतात. तर लोकं तुमचा वापर करता असं लोकांचं म्हणणं असतं, पण लोकं तुमचा वापर करत नाही. तुम्ही स्वतः लोकांना वापर करायला लावता तुमचा. या 2 वाक्यांमध्ये खूप मोठं अंतर आहे बरं. लोकं तुमचा वापर करत नाही, तर तुम्ही स्वतः लोकांना स्वतःचा वापर करायला लावता. येस, मी आहे, तुम्ही माझा वापर करून घ्या. कारण मला कामाच्या गोष्टी अजिबात करायला आवडत नाही, म्हणून मी सगळ्या बिनकामाच्या गोष्टी करेन. तो कामाच्या गोष्टींना तुम्ही विकर्षित करता आणि बिनकामाच्या गोष्टींना आकर्षित. अनवॉन्टेड क्लटर्स तुमच्या आयुष्यामध्ये येत असतात. का? कारण तुम्ही चांगल्या गोष्टीला दुय्यम दर्जा दिला. निकृष्ट दर्जाच्या गोष्टींना तुम्ही प्रथम दर्जा दिला, तर तुमच्या आयुष्यामध्ये काय आकर्षित होणार आहे? निकृष्ट गोष्टी की उत्कृष्ट गोष्टी? पृष्ठ. तुम्ही ज्याला जसं महत्त्व द्याल तेच तुमच्या आयुष्यात येणार. आकर्षण, विकर्षण प्रत्येक क्षणी माणूस करत असतो. असं एकही क्षण नाही, की जिथं त्याचं आकर्षण, विकर्षण चालत. प्रत्येक क्षणी हा खेळ सुरू आहे. काही लोकं म्हणतात बघा, की सिग्नलवरच माझी गाडी बंद पडते दर टाईमाला. ऐकले असे डायलॉग? रस्त्यात बंद पडत नाही, पण सिग्नलवर बंद पडते आणि मग चालू होत नाही. तर तो ते आकर्षितच करत राहतो, की सिग्नलवर त्याची गाडी बंद पडावी. नाहीतर त्या गाडीमध्ये काय अशी प्रोग्रामिंग केलेली असते का, की असं काही सेन्सर बसवलेले असतात का, की सिग्नल त्या गाडीला दिसला, की ते बंद पडेल? याच्या ऊर्जेने ते गाडी बंद पडते. त्या गाडीत प्रॉब्लेम नाहीये. तीच गाडी जर दुसरा चालवेल, तर ते कोणत्या सिग्नलला बंद नाही पडणार. नाहीतर अशी कोणाची गाडी असेल, जे प्रत्येक सिग्नलला बंद पडते, तर त्याने माझ्याजवळ ती गाडी द्या. त्यांनी दुसऱ्या गाडीवरती बसा. मग बघा ती गाडी बंद पडते. हो. गाडीचा दोष नाहीये. हे तुमच्या आकर्षण-विकर्षणचा विषय. एक सर माझं म्हणणं होतं, स्वभाव कसा प्राप्त होतो? स्वभाव संस्कारांनी. संस्कार. संस्कारांनी. संस्कारांनी. मग संस्कार हे जन्मानंतर मिळतात आपल्याला. मग त्याच्यामध्ये काही असं अभिजित गोष्ट आहे का, की ती जन्मतःही सुद्धा काही प्राप्त असते आपल्याला स्वभावासाठी? हो. मग ते जन्मतः कशावर तुमच्यामध्ये काही गुण असतात. ते कशावर अवलंबून आहे? मागच्या जन्माच्या कर्मावरती. अच्छा. मागच्या जन्माच्या कारण. मागच्या जन्माच्या कर्मावरती अवलंबून आहे, की जन्मतः तुमच्यामध्ये कोणत्या गोष्टी असतील आणि त्या कोणी तोडू नाही शकत नवीन संस्कारांनी. कारण त्या तुम्ही तुमच्या कर्माने प्राप्त केलेल्या आहेत. फॉर प्रारब्ध एक्झाम्पल म्हणजे प्रारब्ध जे आहे ते भोगावंच लागतं समजा. प्रारब्ध घेऊन आलेलो असतो आपण. मागचं कर्म म्हणजे प्रारब्ध. ते भोगावंच लागेल. भोगावंच लागेल. त्याला काही इलाज नाही. त्याला नष्ट नाही. करण्याचा. अवतार घेणाऱ्यांना पण भोगावं लागतं. अच्छा. हो, हो. राम जन्मामध्ये लपून बाण चालवला बालीवर. तो बाली व्याध बनून कृष्णावर लपून बाण चालवतो. हं, हं, तो हं. मृत्यू होतो.
सायकल कंप्लीट होतच. पण एक फरक आहे. त्यांच्यावर त्या गोष्टीचा काही परिणाम होत नाही. कर्माचे भोग भोगायचेच आहेत, पण त्या भोगाचा स्वतःवर काही परिणाम होत नाही. म्हणजे मी तुम्हाला उदाहरण सांगतो, की मी एकदम स्पष्ट वक्ता आहे. तोंडावरती जे काही गोष्ट बोलतो, त्याच्यामुळे अनेकांना रागही येऊ शकतो, अनेक लोकं ते स्वीकारही करू शकतात. तर हे माझं कर्म आहे. बरोबर आहे. मी हं. तशी शब्द वापरतोय म्हणून समोरचा राग करतोय. मी वापरलेच नाही शब्द, तर समोरचा राग का करेल? बरोबर. बरोबर आहे. हं. पण समोरचा ने माझ्यासोबत राग जरी केला, तरी मला त्याचं सुख-दुःखच नाही आहे ना. मला त्याची पीडाच नाहीये ना. पण मी जर कोणाला म्हणतोय, तर त्याला पीडा होते, मला नाही होत आहे. हं. डिफरन्स कळतोय? हो ना, हो ना. समोरच्याला पीडा होते. मला नाही होणार, सांगणाऱ्याला नाही होणार. नाही, समोरचा मला जरी शिव्या देत असला, तरी हं. मला पीडा नाही होणार. बरं. का? कारण मी त्या कर्मबंधनातून मुक्त आहे. पण त्या कर्माचं फळ माझ्या अवती-भोवती फिरणारच आहे. मी जर शब्द कडक वापरले, तर त्याची प्रतिक्रिया माझ्या आयुष्यात येणारच आहे. हं, हं. पण वैयक्तिकरित्या त्याचा परिणाम माझ्यावरती शून्य आहे. तो जेवढे अवतार झालेले आहेत, त्यांना सुद्धा त्या कर्मबंधनातून जावं लागलेलं आहे, पण त्यांच्यावर त्याचा परिणाम शून्य आहे. म्हणजे कृष्ण दुःखी झाले का? एका हं. साध्याशा व्याधाच्या बाणाने मी मरून गेलो. मोठमोठ्या योद्ध्यांच्या हातून माझा मृत्यू नाही झाला नाही, एका छोट्याशा व्याधाच्या ह्याच्याने मरून जाणं म्हणजे काय आहे हे? इज्जत का पंचनामा आहे ना भाई. हां? एका साध्या बाणाने मरणं. ते बी एका व्याधाच्या. तुम्ही कोणाला मारलं म्हणून तुम्हाला त्याच्या हातून मृत्यू आला. आहे की नाही? तेही हेच झालं. तेही राम त्याला प्रॉमिस करतात म्हणून. पण मग तो जो बाली आहे, तो मागच्या जन्मी राजा होता. पण ह्या जन्मी त्याला जंगलं-जंगलं भटकणं पडलं. हो. आणि त्याचे कर्म तेव्हा खराब होते ना. त्याला बरोबर. शिकारीसाठी जंगलं-जंगलं भटकावं लागलं. म्हणजे दोघांनी प्रारब्ध भोग भोगलेत. भोगले. पण भोगलेत. त्या प्रारब्ध भोग भोगताना एक दुःखी होता एक आणि एक आनंदी होता. आनंदी. हा डिफरन्स आहे. हं, हं. म्हणजे ज्या गोष्टीमुळे एखाद्याला दुःख होतंय, त्याच गोष्टीमुळे दुसऱ्याला दुःख होतच नाही. दुःख होत नाही. आता समजा तुम्हाला कोणीतरी सोडून गेलं. एकदम तुमच्यावर प्रेम करताय आणि सोडून गेलं, तर तुम्हाला दुःख होईल? होईल. मला कुठे होतं? हे तुम्ही स्वतः पण अनुभवलंय. मला होतं का? मी म्हणतो जायचं आहे का? उद्या जाण्याच्या ऐवजी आज निघून जा. काय प्रॉब्लेम नाही. तुझी मर्जी, तुझी इच्छा. मी त्याला काही पटवतो का? हं, हं. त्याच्यानंतर जे लोक माझी स्तुती करतात, तेच माझी बदनामी करतात, त्याचाही माझ्यावर काही परिणाम होतो का? नाही होत. पण माझ्या भोवती हे फिरतंय ना. स्तुती, बदनामी हे फिरताय. हं. पण माझ्यावर ना स्तुतीचा परिणाम होतोय ना बदनामीचा परिणाम होतोय. हा डिफरन्स आहे. पण ते फळ तर फिरताय ना. हं, हं. फळ मिळतंय. फळाचा परिणाम नाही होत आहे. हं, हं. सगळ्यांना लक्षात येतंय का या एक्झाम्पलवरून? सोप्या शब्दात हो. मी तुम्हाला सांगतो, की आपण सगळे असे उन्हाळ्याचा काळ आहे आणि आपण असं मस्तपैकी भुसावळ जळगावला फिरायला आलो. राहतो तिकडेच. पण आपण सगळे फिरायला आलो. तर सगळ्यांना एक प्रकारे ऊन सूर्याच्याच खाली सगळे आहे. मी तुमच्या सोबत आलो म्हणून मला पण त्या सूर्याच्या तपत्या उन्हाखाली उभं राहावं लागणार आहे. बरोबर आहे? मला ते फळ भेटणार आहे. पण गंमत अशी आहे, की मला त्याचा त्रासच होणार नाही. हं. पण बाकीच्या लोकांना त्रास होणार आहे. हालाकी उभे सूर्याच्या खालीच आहे, एकाच ठिकाणी आहे. पण काहींना त्रास होणार आहे, काहींना होणार हं. नाहीये. सिच्युएशन एकच आहे. फळ एकच आहे. फळ एकच एकच आहे. आहे. पण रिझल्ट वेगवेगळा आहे. जसं पाण्यामध्ये उतरल्यानंतर काहींना त्या थंड पाण्याचा त्रास होईल, काहींना नाही होणार. उतरले सगळे त्या थंड पाण्यातच आहे. पण कोणावरती त्या थंड पाण्याचा विपरीत परिणाम होईल, कोणावरती सकारात्मक परिणाम होईल आणि कोणी
ना सकारात्मक ना नकारात्मक. नका. बस एन्जॉय करणार, बाहेर निघणार, संपला विषय. फळ आहे, फळाचा असर नाहीये. निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोघं फळ आहे. हो. कर्मानेच फळ मिळत आहे. दुसरी अजून गोष्ट की माझ्याजवळ एवढं नॉलेज आहे, एवढं सगळं आहे. मी अशा गोड-गोड गोष्टी करून लोकांना बोलवू शकतो की नाही? मी सांगू शकतो, "अरे, कथेने तुम्हाला पुण्य प्राप्त होईल. तुम्ही स्वर्गाचे अधिनिस्थ होणार." असं गोड, 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 गोड शैलीमध्ये मी बोलणार तर किती फॉलोअर्स जमा होतील. किती मोठा व्यक्ती मी बनू शकतो. पण कर्मच असं आहे की कशाला लोकं जवळ येतील? सांगा. कर्म असं आहे की हां, काही भेटत नाही. काही पुण्य वगैरे काही भेटत नाही. नॉलेज घ्या. ते नॉलेज अप्लाय करा. अप्लाय केल्यानंतर तुम्हाला तुमचं आयुष्य बदलता येईल. असं ऐकून कोणाचंही आयुष्य बदलत नाही. असं स्पष्ट मी जर बोलतो आहे, तर किती लोकं मला पसंत करतील. माझ्याच कर्माची फळ आहे ना हे. लोक पसंत कोणाला करतात? विठुरामला. हां. आणि मी विठुरामासारखा करतोय का? नाही. नाही. सकाळी 4 वाजता उठून लोकांना आक्रमक शैलीमध्ये बोलतोय, तर किती लोकं तुमच्यासारखे फार कमी लोकं असतात, की जे सहन करतात. सगळ्यांनाही सहन करू शकत ना. तेवढी ताकद सगळ्यांमध्ये पाहिजे. म्हणजे माझ्याच कर्माचं फळ आहे ना हे. मी असं म्हणू नाही शकत, की मी इतकं चांगलं सांगतो आणि तरी लोकांना का नाही समजत. लोकांना हे नकोच आहे, हे मला आधी समजायला पाहिजे ना. नाही का? नाही, नाही समजलेलं आहे. पण समजलेलं आहे, परंतु ते आपण अडॉप्ट करायचं की नाही हा मोठा प्रश्न आहे. हां. सो हे कर्मफळ माझ्याच कर्माचं फळ आहे की नाही? बरोबर आहे की नाही? बरोबर, बरोबर आहे. कर्मफळाचं हो. उत्तम उदाहरण आहे हे खरंच. मी स्वतःच माझंच उदाहरण सांगतोय, की हे माझं कर्मफळ आहे त्याच्यामुळे असं. मी जर माझं कर्म चेंज केलं, तर मला फळ वेगळं भेटणार. वेगळं नाही. हो, हो. आणि तेवढी भगवान शिवशंकराची, माता आदिशक्तीची कृपा आहे, की मी जसं कर्म करतो तसं फळ मला भेटतं. त्याच्यामध्ये काही म्हणजे यत्किंचितही काही हे नाही. पण हा माझा निर्णय आहे ना, की मी काय करावं, काय नाही करावं. त्याच्यामुळे त्याचं हो, फळ हो. भेटणारच आहे. हं, हं. हां, कर्म केल्यानंतर फळ मिळणारच आहे. कुठलंही मिळणार. करा तुम्ही. चांगलं करा, वाईट करा. मिळणार म्हणजे तुम्ही मिळणार. तुम्ही मनुष्य असा, साधू असा, संत असा, संन्यासी असा, देव असा, कोणीही असा, अवतार असा, बरं. काही असा. हं. धरतीवर आलात ना, धरतीचे नियम लागू आहेत. बरोबर. तुम्हाला नियम कधी लागू होणार नाही, जेव्हा धरती सोडणार. बरोबर. मग तिकडचे नियम. धरतीवर आले तर धरतीचे नियम, तिकडे गेलं तर तिकडचे नियम. परदेशात गेले परदेशाचे नियम. भारतात येस, राहिले भारताचे नियम. येस, करेक्ट. तो इथं आला ना, तिथले नियम म्हणजे तिकडनं रिटर्न तुम्ही भारतात आल्यानंतर तुम्हाला भारताची सजा भोगायची. आता नीरव बरोबर. मोदी समजा तिकडे पळून गेला. त्याला तर काही तिकडे सजा नाही, मस्त फिरतोय. पण तो भारतात जर आला आणि पकडला गेला, तर त्याला भारतात सजा होईल की नाही? अगदी. नक्की. हो हां. ना. त्याला ते कर्मफळ भारतामध्ये भोगावं लागेल. त्याने जर त्याची आयडेंटिटी लपवून ठेवली, प्लास्टिक सर्जरी केली, काही केली, तर तो तेवढा वाचेल. पण तो तसा वाचेल, पण ईश्वराच्या राज्यातून नाही वाचू शकणार. त्याच्या पुऱ्या खानदानाला ते भोगावं हं. लागेल. बरं. कारण तो त्याच्या खानदानासाठी एवढा पैसा लोकांचा खातोय ना. त्याचं खानदान मरणार त्याच्यामध्ये. साधं सोपं गणित. ते पुढच्या पिढ्यांना भोगावं लागेल आणि मग तुम्ही म्हणणार त्यांचं काय कर्म आहे, त्यांना का भोगावं लागतं? हं, ते हं. त्यांच्याच मायबापांचे अंश आहे ना. आणि त्यांना जर मायबापांची कर्म भोगायची नसतील, तर त्यांनी मायबापांच्या प्रॉपर्टीचा क्षणात त्याग करावा. खरं. मग आई-वडिलांचं एकही कर्म भोगावं लागणार नाही. कारण तुम्ही त्यांच्या पापामध्ये सहभागी होताय, तर तुम्हाला ते पाप भोगणं आहे. आणि पुण्यात सहभागी होताय, तर पुण्य पण भोगायचं आहे. 2 गोष्टी. मग आई-वडिलांचं सगळं सोडून द्या. मग तुम्हाला काही भोगावं नाही लागणार. जर तुम्ही पैसा पाहिजे आणि बाकीचं सगळं नको होतं, हा तुमचा भ्रम आहे. तुम्ही पैसा घेतला, जमीन घेतली, प्लॉट घेतला म्हणजे त्यांच्या कर्माची फळं तुम्हाला भोगायची.
ते काही आहे. त्याच्याकरता जे नेहमी श्रेष्ठतम, उच्चतम लोक राहिलेले आहेत, त्यांनी आई-बापांकडून काही अपेक्षा म्हणजे घेतलेल्याच नाही, अपेक्षा ठेवली नाही. आणि आई-बापांवर दोष पण नाही दिलेला आहे, की तुम्ही आमच्यासाठी काय केलं आणि काय नाही. कारण त्या कर्मबंधनात ते अटकणारच. आपल्या स्वतःने केलेलं जे आहे, आपण कमवलं आणि स्वतःच्याच ह्याच्याने सगळं काही केलं. तर त्याच्यात कोणाचंच कर्म नाही ना, फक्त आपलंच कर्म असणार ना त्याच्यात. आई-बाबांचं तर काहीच रोल नाही त्याच्यात आणि नाही, नाही. बाकीचं. नाही, काही संबंध नाही. तर आपल्या मेहनतीने आपण सगळं केलं असणार. मला काय म्हणायचं आहे, तुम्ही ज्यांच्याकडून पण घेणार, तर त्यांच्या कर्मबंधनाला तुम्हाला भोगावं लागतं. कारण ती संपत्ती जे त्यांनी ज्या कर्माने अर्जित केलेली आहे, त्या कर्माचा दोष तुम्हाला सुद्धा लागणार. पण आपण घेतलंच नाही कोणाकडनं आणि मग आपल्या काहीच नाही. स्वतःच्या ह्याच्यावरून केलं. मग शून्य. शून्य. काहीच संबंध नाही. आपल्याला त्यांच्या कर्माचा 1% भोगावा लागत नाही. शून्य. तरी पण त्यांनी जबरदस्ती दिलं. आता देतातच मायबाप म्हटल्यानंतर जबरदस्तीनं करून देतात, हे करतात, ते करतात. दिलं. तरी पण तुम्हाला कर्माचा दोष लागणार. कारण ते आहे कोणाजवळ आता? तुमच्याजवळ. त्याकडे. उपभोग तुम्ही घेता. तुम्ही घेता. तुम्ही म्हणणार मला तर नको आहे, पण त्यांनी दिलं. मग तुम्ही दुसऱ्याला देऊन टाका. तुम्ही कशाला स्वतःजवळ ठेवता? समजलं का? मग तुम्ही त्या गोष्टीचं दान करा. आणि दान केलं तर तुम्हाला दोष नाही लागत, उलट पुण्य भेटून जाईल. पण तेही दान कोणाला करतात ते आणखी महत्वाचं आहे. तो प्रश्न नाही. तुम्ही जर दाऊद इब्राहिमला दान कराल, तर मग त्याचं पुण्य अजून तुम्हाला भेटेल. मग महायोगी, मग कोणाची वडिलोपार्जित संपत्ती आहे तिथं कोणी मुलांनी घ्यायलाच नको असं केलं तर. मी म्हणजे असं कुठे सगळ्यांनी म्हणतो? दानच करायचं असा अर्थ झाला ना तो. म्हणजे आता काही अर्थ सपोजिंग नाही एखाद्या झाला. आई-बाबांनी कर्म केले. आता सपोजिंग माझं लग्न झालं आणि मला मूलबाळ झालं, तर मग मग मी माझ्या मुलाला देणार, तर ते तर चांगलं म्हणजे ते बोलणार की नाही तुझे कर्म मला लागतील म्हणून मी काय तुझे पैसे घेणार नाही, मी दान करून टाकणार तुझे पैसे. तर म्हणजे मग करू दे ना, प्रॉब्लेम काय आहे? करू दे. प्रॉब्लेम म्हणजे असं असं कसं? हे बघ, माझी संपत्ती माझ्या वारसांनी दान जरी केली तरी मला काही फरक नाही पडणार. कारण ती ना माझी आहे ना त्याची आहे. मी इथं भाडोत्री आहे. मी इथं येऊन म्हणजे जे काय आहे ते तर मी वापर करतोय. मी काय जन्मतः आईच्या गर्भातून सगळं थोडी घेऊन आलो. इथं आलो, इथं आल्यानंतर ते मी माझे शिक्के मारले म्हणून माझं आहे. पण महायोगी पेरेंट्सची पण इच्छा असते ना, की हा बाबा आपल्या मुलाला आपण हॅपी ठेवण्यासाठी हे चला हे मी जमा केलेलं आणि ही इच्छा होती, की हा बाबा माझ्या मुलांना हे जावं म्हणून. तर मग त्याच्यामध्ये तर त्यांची प्युअर डिझायर होती. प्युअर प्युअर डिझायर डिझायरमध्ये डिनाय कसं करणार ना? येस, येस, येस. आय अप्रिशिएट युअर थॉट्स. नाही, म्हणजे मी तुम्हाला असं बोलते आहे, की जर नाही, प्युअर बरोबर आहे. तर डिझायर मी याची दुसरी बाजू तुला सांगतो आहे. जसं आई-वडिलांची प्युअर डिझायर आहे ना, की आपल्या मुलांनी हे घ्यावं, तशी त्यांनी प्युअर कर्म करावी, ज्याच्यामुळे मुलांना ते लाभेल. करेक्ट? तुम्ही प्युअर कर्म करणाऱ्या आई-बाबांचं राजमहल घ्या ना. तुम्हाला फलीन फुलूनच आहे तो. कर्म चुकीचे आहे, तर त्याचे पण भोग भोगावे लागतील ना. कर्म चांगले आहे, तर त्याचे पण भोग भोगावे लागतील. मग आई-वडिलांनी चांगले कर्म करून संपत्ती अर्जित करावी, तर मुलांना सुख मिळेल. आणि आई-वडिलांनी फक्त मुलांना काहीतरी द्यायचं आहे, ही शुद्ध इच्छा ठेवली आणि कर्म वाईट करून ते संपत्ती जमा केली, तर विनाश निश्चित. तुमच्या इच्छेचा काही संबंध बरोबर. येत नाही. कारण तुम्ही काही कर्मफळं देणारे लोक नाहीये. बरोबर. ज्या आई-वडिलांना वाटतं, की आमच्या मुलांचं असं सुख समाधानात राहिलं पाहिजे, त्यांनी चांगली कर्म करा. चांगली कर्म करून संपत्ती अर्जित करा, ती द्या. कळलं? हां, कळलं. तुम्ही वाईट कर्म करून संपत्ती अर्जित करून तुमच्या मुलांचा उद्धार होणार नाही, नाही, नाही.
तुम्ही मग दुसऱ्या संताजवळ जा, साधूजवळ जा, तो म्हणेल नाही काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही घ्या, काही अडचण नाही, तर मग त्या भ्रमामध्ये जगत बसा. विनाश हा निश्चित आहे. आणि हे लोकांना कळत नाही. त्यालाच पितृदोष असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? पितृदोष. दोष. पितृदोष. पितृदोष काय काय आहे हे मी तुम्हाला आधी पण सांगितलंय. तुमची संतान तुमचा आदर करत नाही हा पितृदोषच आहे. तुमची संतान तुमच्यासोबत व्यवस्थित वागत नाही हा पितृदोषच आहे. तुमची संतान तुम्हाला किंमत देत नाही हा पितृदोषच आहे. तुमची संतान तुम्हाला नोकरासारखी वागणूक देते हा पितृदोषच आहे. आणि हा तुम्हाला समजत नाही हा सगळ्यात मोठा दोष आहे. समजलं? तुम्ही वारसासाठी किंवा पुढच्या पिढ्यांसाठी जर काही संपत्ती जमा केली, लोकांना मारलं, लोकांना कष्ट दिले, लोकांना त्रास दिला, लोकांची हडप केलं, आणि तिथून तुम्ही बनवून तुमच्या पुढच्या पिढीला देताय, तर त्या पुढच्या पिढीचा सत्यानाश तर होणारच. ठीक आहे. सो आपण इथं थांबूया. उद्याच्या दिवशी भेटूया. बाकी तुमचे काही प्रश्न असतील ते आपण उद्याच्या दिवशी बघूया. पण खेळ हा जबरदस्त आहे. आणि सोपं आहे. चांगले कर्म करायचे. याच्यापेक्षा चांगलं काय आहे? आपण कर्मच एवढे उत्तम करावे, की आपल्या मुलांना पुण्यफळ मिळेल. बरोबर आहे. मग इच्छा काय, आकांक्षा काय सगळंच ठेवा. तुम्ही पुरं ब्रह्मांड देता तुमच्या मुलांना काही प्रॉब्लेम नाही. स्वर्ग खरेदी करा, चंद्र खरेदी करा, मंगळावर प्लॉट घ्या, सगळं द्या. काही अडचण नाही. सगळं फलीन फुलेन. तर आपण कुठल्या उत्तम कर्माने केलेलं असतं. आलं लक्षात?